असं वाटत नाही मित्रांनो की आज मी जिवंत राहीन म्हणून. मला वाटते आज माझा शेवटचा व्हिडिओ आहे. जर हा व्हिडिओ आला महादेवाची कृपा असली तर वाचीन, नाहीत नाही वाचणार. एवढा खतरनाक रोड लागेला आहे. आता मी सध्या माही ब्रिजहून लेह मनाली हायवे जोडते त्या रोडवर चाललो. सध्या आता टॉपर आहे. 2 दिवस झाले मला नेटवर्क नाही. एक सेकंदर श्वास देणं थांबवला तर एक माणूस मरून जाईन असं वाटते. काय असा जीव गुदमरून चालला. बोलू मित्रांनो, आतापर्यंत हा खतरनाक पाऊस पडला आधी तुम्हाला काय सांगू. सायकल आधी उभी केली, म्हणलं सामान जाऊ द्या, ओलं होईल तर होईल. रेनकोट घालला नाही का, बाजूला बसून राहिलो. इलाज नव्हता, कारण समोर आपण जाऊ शकत नाही, मागे बी जाऊ शकत नव्हतो. मित्रांनो हे पहा, आधी आता ॲक्सिडेंट व्हायला आहे. हा ॲक्सिडेंट सध्या झाला मित्रांनो, जास्त वेळ नसेल होईल. पण नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल रात्री आपण या ठिकाणी टेंट लावलं होतं थंडीनं वाचण्यासाठी. म्हणलं थंडी खूप जास्त होती मित्रांनो काल, आणि आपलं जर्किंग सगळं ओलं झालं होतं. तर ज्या जर्किंग काढून टाकलं, पहिले टी शर्ट घाललं. टी शर्ट बी हे पहा, एका अंदर एक घालली, कुकडे 2 टी शर्ट घालले मित्रांनो. तेव्हा कुठेतरी थंडी कमी वाजायला लागली आणि टेंटमध्ये घुसून गेलो होतो. बाकी आता इथं आपली सायकल उभी आहे. सायकल विकल बरोबर पॅकिंग करून टाकली. निघणं आता पुढे आपल्याला. बस सायकल, चला आता मस्तपैकी पॅकिंग झाली. आता पुढे निघूया. पूर्ण चळ पार करायसाठी 3 ते 4 घंटे लागले. आणि अजून आम्हाला पुढे जाणं आहे. आता पुढे इकडे उतारा, इकडे साईडले. बाकी खरं सांगतो, एवढा खतरनाक रोड आहे हा. माहीपासून तर मनाली ते लेह हायवे आहे, तो मेन हायवे. त्या हायवेला जोडते हा रोड. अडी ऑक्सिजन लेवल खूप प्रॉब्लेम होते मित्रांनो, खतरनाक. बाकी इथून आपल्याला खाली ढलाना भेटणार आहे. तेव्हा तिकडे बर्फाळ डोंगर, हा इकडे बर्फाळ डोंगर. आणि काय डे ऑक्सिजन राहील, झाडाचं नामो निशान नाही मित्रांनो. इकडे दूरपर्यंत असं वाटतं की झाडं गेले, डायरेक्ट गेले नाही, आलेच नाही इकडे डायरेक्ट. असं वाटत नाही मित्रांनो की आज मी जिवंत राहीन म्हणून. मला वाटते आज माझा शेवटचा व्हिडिओ आहे. जर हा व्हिडिओ आला महादेवाची कृपा असली तर वाचीन, नाहीत नाही वाचणार. एवढा खतरनाक रोड लागेला आहे. आता मी सध्या माही ब्रिजहून लेह मनाली हायवे जोडते त्या रोडवर चाललो. सध्या आता टॉपर आहे. 2 दिवस झाले मला नेटवर्क नाही. एवढा खतरनाक रोड आहे हा, पाहू शकता. एक सेकंदर श्वास देणं थांबवला तर एक माणूस मरून जाईन असं वाटते. असा जीव गुदमरून चालला. बोलू राहिलो तर श्वासावरच म्हणजे असा एकदम थकान येऊ राहिली अंगात. म्हणजे अस्थमाच्या माणसाला कसं होतं, असं गुदमरल्यासारखं. हवा असली तरी श्वास घेतला जात नाही. सेम कंडिशन, खतरनाक. हवा रोड चालते मित्रांनो. काय तो महादेवाच्या कृपेनं कडलोक जाणं होते आज. हर महादेव, महादेवा. तर मित्रांनो, ते मोठे मोठे मामोजी दिसतात. बाकी त्याचं काहीतरी नाव आहे, बोपूट काहीतरी म्हणतात ते अडी जास्त करून दिसतात. हा एक पॉईंटच आहे त्याच्या नावाचा. बाकी आपल्याला तर अजून काही दिसलं नाही. जर कुठे असेल ही चिमणी दिसली बा, बाकी काय माहीत कोगला आहे तर दिसून तर नाही राहिलं दूरपर्यंत. बाकी हा त्याचा एक पॉईंट आहे. इथं खूप जास्त पाहायला भेटतात ते. आणि इथं लिहिलं आहे, त्याला काही खाऊ घालू नका. आणि खरंच मित्रांनो, लडाखमध्ये आले त्याला काही खाऊ घालत नव्हतात. जो विषय असं की आपल्या बिस्किट यायचा किंवा आपले ड्रायफ्रूट असो काही असो त्याला पचत नाहीत ते, असा विषय असतो. मी लय व्हिडिओ पाहिले की ते लोक, आपल्याकडचे लोक त्याला काहीतरी काही खाऊ घालतात. आपल्याकडचे म्हणजे खालच्या भागातले सगळेच दिसते व एखाद्याचं दिस म्हणा, एक बी दिसून नाही. जाऊ दे, चला. कडून थोडा उतार आहे, उताराचा आनंद घेतो मी आता. कारण की आता मला श्वास घ्यायला एवढी प्रॉब्लेम झाली होती की असं वाटत होतं आज दत्त्याचा एक शेवटचा दिवस आहे. पण थोडाफार जमू राहिला आता, चांगलं येऊ राहिलं. मित्रांनो, हवेचा विषय वेगळा आहे आणि ऑक्सिजनचा विषय वेगळा आहे. इकडे हवा तर चालते पण त्या हवेत ऑक्सिजनच नाही आहे. आणि हवा बी येते अशा बर्फाच्या पहाडाला घासून, म्हणजे एकदम थंडी गार. मी सांगतो 2 ते 3 2 टी शर्ट आणि तिसरं एक जॅकेट माझ्या अंगावर आहे. रात्री मला थंडी वाजत होती, माझं जॅकेट ओलं होतं. मी 2 टी शर्ट घालून घेतले, राहिलो झोपून. जाऊ दे, सकाळी उठून पाहू काय विषय आहे तर. चालते मित्रांनो, मी बसतो आता सायकलवर. लई थकलो लोटू. मित्रांनो, आता टॉपहून थोडा उतार लागला तर थोडा जीवात जीव आला. तर सांगतो आता थोडं बरं वाटू राहिलं.
पण अडबी थोडी ऑक्सिजन लेवल कमीच आहे असं म्हणजे जाणवते. बाकी आता थोडी भूक लागली तर म्हणलं अडी जरा मॅगी बनवून खाऊ. एक गाडी थांबवली, तिच्यातून पाण्याच्या 2 बॉटला घेतल्या. आता मस्तपैकी इथं मॅगी बनवू आणि मॅगी बनवून मग आपण या रस्त्याने पुढे जाऊ. गाव दिसून राहिलं पण मित्रांनो ते गाव एक मग अंदाज आहे की 6 ते 7 किलोमीटरवर गाव आहे ते. कारण की इकडे दुरून बी गाव दिसतं. आपल्याकडे कसं 1-2 किलोमीटरचं दिसत नाही, कारण की आपल्या इकडे खूप मोठे मोठे झाडं असतात. तर इकडे खूप दुरून दिसते गाव. ते बा तिकडे गाव आहे, त्या गावातून आपल्याला अजून दूर जायचं आहे, म्हणजे पुढे जायचं आहे. तर चला मस्तपैकी मॅगी बनवू आता. मस्त मॅगी खाऊ आणि मग नंतर समोर जाऊ. तर मित्रांनो मस्तपैकी आज पनीरची हे भाजी आणि दाल मखनी टाकली अर्धी अर्धी, हे पाहू शकता. आता याच्यामध्ये 2 मस्त मॅग्या टाकू आणि मस्त एक जेवण होऊन जाईन आपलं. आणि विषय असा की अडी दूर लोक काही नाही आहे, फक्त एक गाव आहे ते दूर. तिकडे काही इच्छा नाही आहे जायची एवढ्या लवकर, कारण की 6 किलोमीटर आहे मित्रांनो. ते 6 किलोमीटर जास्त तर म्हणजे पुरं पोटात कावडे बोंबलायला लागेल. तर चला मस्तपैकी आता हे गरम होऊ देतो. थोडं गरम झाले मस्त यात मॅग्या टाकतो. मॅग्या टाकून मग खाऊ आपण हे. मित्रांनो हे पाहते सिटी आपण जेवण केलं तळून दिसत होती. अजून बी कमी जास्त हे 1 ते 1.5 किलोमीटर पुढे दूर सिटी आहे मित्रांनो. ते 1-1.5 किलोमीटरवरचं इकडं पुरं म्हणजे क्लिअर दिसते. पहिलं तर म्हणजे 5-6 किलोमीटर मागून बी ही सिटी दिसत होती, मोठे मोठे घरं सगळं. हे बघा असं काहीतरी नजारा. बाकी अजून आपल्याला हायवे इथून एक 15 किलोमीटर आहे मित्रांनो. 15 किलोमीटर आरामात सायंकाळपर्यंत आपलं होऊन जाईन काही वांधा नाही. बाकी पवाचं थांबायची व्यवस्था काय होती. तर मित्रांनो आतापर्यंत हा खतरनाक पाऊस पडला आधी, तुम्हाला काय सांगू. सायकल आधी उभी केली, म्हणलं सामान जाऊ द्या, ओलं होईल तर होईल. रेनकोट घालला नाही का बाजूला बसून राहिलो. इलाज नव्हता, कारण समोर आपण जाऊ शकत नाही, मागे बी जाऊ शकत नव्हतो. याच्यानं म्हणलं अडीच बसलो. आता हा रोड पुरा मित्रांनो असा 15 ते 20 किलोमीटरचा फिरून आहे. चला जाऊ द्या असो. त्या रोडने आपण येत होतो, एका गाडीवाल्याने मधातून शॉर्टकट मारला. आपण त्याच्या मागे शॉर्टकट मारून असा इकून आलो आणि हे असे डायरेक्ट इकडे निघलो मित्रांनो. बाकी खूप आपला रन वाचला नाही, तिकूनचा व्ही मारून इकडे वापिसा लागलं असतं. बाकी जाऊ द्या काही विषय नाही. आपण लागला होता मेन हायवेवर. हा लेह मनाली हायवे मित्रांनो, जो हा हायवे आहे तो. आणि अडून सरळ हा निघते मनालीसाठी. काही विषय नाही मित्रांनो. बाकी आता लवकर आपण मनाली पोहोचू, जसं आपलं जे टार्गेट होतं. तर मित्रांनो जेवढं आपल्याला लडाख कवर करायचं होतं आपण तेवढं केलं. बाकीचं आपण नेक्स्ट ट्रिपले करू. पण आता सध्या आपण चाललो मनाली साईडले. बाकी मी सांगतो मित्रांनो इकडे ऑक्सिजन लेवलची खूप जास्त प्रॉब्लेम आहे. बाकी आपली स्किन अशी सोकून जाते आहे इकडे. आता 20 एक दिवस झाले कमी जास्त मले. तर खतरनाक वातावरण आहे इकडलं. बाकी चला या रोडने आता आपल्याला जायचं आहे, जाऊया. मित्रांनो हे पहाटे आता ॲक्सिडेंट व्हायला आहे. हा ॲक्सिडेंट सध्या झाला मित्रांनो, जास्त वेळ नशी होईल, पण एकदम भयंकर ॲक्सिडेंट व्हायला आहे. देवाच्या कृपेनं कोणाला काही हो नाही. UP 80 आहे मित्रांनो गाडीचा नंबर. पहा खरंच मित्रांनो, लडाखमध्ये जर आले की नाही गाडी एकदम सावकाश आणि हळू चालवत जा. इकडले रस्ते मित्रांनो कुठं डायरेक्ट शार्प टर्न आहे. एक तर कसं मोठे मोठे ट्रक चालतात साईडनं, आपली गाडी छोटी, त्या ह्याच्यानं खूप हे होऊ शकतं. कसं ॲक्सिडेंट झाला काय माहीत, पण डायरेक्ट गाडी म्हणजे 2 ते 3 पलट्या खाऊन तरी पळेला डायरेक्ट. खतरनाक काम आहे मित्रांनो. काळजी घ्या, जीवन एकच बार येते, डबल येत नसते, त्या ह्याच्यानं सांगतो.